पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात निघाला कॅन्डल मार्च. कॅन्डल मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग. दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ बुलढाण्यात कॅन्डल मार्च काढण्यात आला. या कॅन्डल मार्चमध्ये तरुण तरुणी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कॅन्डल मार्चला सुरुवात करण्यात आली, तर हुतात्मा स्मारक येथे कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला. दरम्यान हातात विविध फलक आणि कॅन्डल घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिवाजी महाराज की जय. विजय हो. झेंडा डॉक्टर बाबासाहेब माझी मागणी एकच आहे की धर्मेंद्र प्रधानने रिझाईन करायचं. कारण की तो म्हणजे एबलच नाहीये कंडक्ट करायचा, फेअर एक्झामिनेशन कंडक्ट करायचा, कॅपेबल तो नाहीये. कारण की आम्ही खूप टॉलरेट केलं. 2024 मध्ये पण तेच झालं, याच्या आधी पण खूप वेळेस तेच झालेलं आहे. रिनीट डबल पेपर लीक होतो, पेपर विकला जातो, मग डबल पेपर होतो. तो ते डिप्रेशनची फेज एवढी डेंजर असते की त्याचा आम्ही म्हणजे मी सांगूच नाही शकत तुम्हाला. मी स्वतः एक रिपीटर स्टुडंट आहे. म्हणजे मला पहिल्या एक्झामिनेशन मध्ये जास्त मार्क्स येते, आता कमी. त्याच्यामुळे ही शूट. तर आमचं हे म्हणणं आहे की 20 जुलै रोजी झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आम्ही इथे आज जमलेलो आहे. तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की धर्मेंद्र प्रधान जे एज्युकेशन मिनिस्टर आहे त्यांनी रिझाईन केलं पाहिजे. कारण की जेव्हा नीटचे स्टुडंट 20 नीटचे स्टुडंट ज्यांनी आत्महत्या केली लाठीच भेटण्यासाठी ते मुले तिथे गेले होते आणि लाठी ते तिथेच जाणार आहे. कारण की सरकारलाच या प्रशांत किशोर आहे. मी एक ऍडव्होकेट आहे. पण आज कळतंय की खरंच या म्हणजे या देशामध्ये किती आपण मागे राहिलेलो आहे. हा प्रोटेस्ट जो केला होता जंतर मंतरवर, तो फक्त स्टुडंट साठीच होता. आणि आम्ही पण याच्या थ्रू गेलेलो आहे, म्हणून आम्हाला माहितीये की कसं आमच्यावर म्हणजे आमच्यासाठी किती हे आहे आमच्यासाठी वागणूक त्यांची. तर तो प्रोटेस्ट हा स्टुडंट साठी होता. नीटचा पेपर लीक झाला, त्याच्यामुळे आम्ही अकाउंटेबिलिटी कोणाला मागणार आहे? जे करंट सरकार आहे त्यालाच म्हणणार आहे. आणि त्याच्यासाठीच मुलांनी हे समोर येऊन एक हे स्वीकारलेलं आहे. आणि सीजीआयने जर कॉक्रोच म्हटलं नसतं तर हा एवढा मोठा उभाच राहिला नसता, हा एवढा मोठा प्रोटेस्ट उभाच राहिला नसता. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सरकारला अकाउंटेबिलिटी घ्यायलाच पाहिजे. तारखेला झालं ते अनएक्सेप्टेबल होतं, तसं व्हायला नको. त्यासाठी आज बुलढाण्यामध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून जेवढे सगळे काही माझे जेवढे काही फ्रेंड्स वगैरे आहेत, सगळ्यांनी आम्ही मिळून आणि जे बुलढाण्याचे नागरिक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून आज 23 तारखेला इथे बुलढाणामध्ये एक कॅन्डल मार्च जाहीर केलेला आहे, कॅन्डल मार्च केलेला आहे.
काढलेलं आहे जे की एकदम पीसफुल आहे. आणि फक्त एवढं म्हणणं आहे की जे कोणी धर्मेंद्र प्रधान आहे त्या पर्सननी प्लीज पाया पडते तुमच्या, तुम्ही रिझाईन देऊन द्या. तुमच्याकडून नाही होते, झोला उचला, निघा.